जय श्रीराम। माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच। मित्रांनो, एक म्हण आहे हिंदीमध्ये, बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी। तुम्हाला कदाचित हा प्रश्न पडला असेल की अचानकच आज ही म्हण आठवण्यामागचं नेमकं कारण काय आहे, हा बकरा कोण आहे आणि या बकऱ्याची अम्मा कोण आहे। तर या बकऱ्याची अम्मा अम्मीजान या बंगल्यामध्ये बसलेली आहे। आता हा अम्मीजान बंगला कुठे आहे, तर हा अम्मीजान बंगला आहे कलानगर मध्ये, वांद्र्यामध्ये। आता हा बंगला नेमका कोणाचा आहे हे परत एकदा तुम्हाला सांगायचं आहे। तुम्ही ओळखला असेलच ना, अम्मीजान बंगल्याचे मालक उस्मान वाकरे। बरं, उस्मान हे नाव यांना कोणी दिलेलं आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेच्या रणरागिणी ज्योतिताई वाघमारे यांनी उस्मान वाकरे हे नामकरण केलेलं आहे। उस्मानजींचं हे नवं बारसं झालेलं आहे आणि या बारशाचे पेढे अनेक जणांनी पचवले सुद्धा आहेत। आता बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी हे आम्ही का बोललो त्याचं कारण आहे। 8 जून 2020 तारीख नीट लक्षात ठेवा। काय घडलं होतं त्या दिवशी मालाड मालवणी या परिसरामध्ये दिशा सलियान हिचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला, जी कथित आत्महत्या सांगण्यात आली होती, मात्र ही हत्या आहे असा आरोप अनेक जणांनी केलेला आहे आणि या बाबतीमध्ये अनेक जणांनी आतापर्यंत खूप आवाज बुलंद केलेला आहे। SSR आणि दिशा सलियान यांना न्याय मिळावा यासाठी गेली 3-4 वर्ष लोक भांडतायत। सोशल मीडियावर अनेक ऍक्टिव्हिस्ट असे आहेत जे आजही SSR आणि दिशा सलियान यांच्यासाठी न्याय मागतायत। अनेक जणांना प्रश्न पडलेला आहे की हा न्याय मिळायला इतका विलंब का होतोय, तर या न्याय प्रक्रियेमध्ये एक खूप मोठी घोडचूक झालेली आहे आणि ह्याच एका चुकीमुळे किंवा या मॅनेजमेंटमुळे आतापर्यंत मुख्य आरोपी हा या गोत्यात सापडला गेलेला नाहीये। लेकिन बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी। 8 जून 2020 ला दिशा सलियान हिची हत्या करण्यात आली असं अनेक जण म्हणतात। बरं, यानंतर पेंग्विनचं नाव यामध्ये गुंतवण्यात आलं असाही आरोप अनेक जणांनी केला की जाणून बुजून राजकीय स्वार्थ उचलण्यासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी पेंग्विनचं नाव यामध्ये गोवण्यात आलेलं आहे। खरं तर पेंग्विनचा आणि दिशा सलियानच्या हत्येचा किंवा आत्महत्येचा किंवा तिच्या मृत्यूचा दुरान्वये काहीही संबंध नाही। अरे, दुरान्वये जर काहीही संबंध नाहीये तर मग दिशा सलियान आणि SSR यांचं नाव जर काढलं तर तुमच्या लेंड्या का पातळ होतात। गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दिशा सलियानचा खटला सुरू झालेला होता। राशिद खान पठाण आणि ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी एक पिटिशन दाखल केलेलं होतं। खटला सुरू झाला, पहिली सुनावणी झाली तेव्हा पेंग्विन बाबा लंडन मध्ये होते। त्यांच्या वकिलांनी सांगितलं पेंग्विन बाबा येऊ शकत नाही। मग नंतर जेव्हा या खटल्याची सुनावणी होण्यासाठी हा खटला मुंबई उच्च न्यायालयामध्ये नेण्यात येत होता, तेव्हा या केसचा सुनावणीचा जो नंबर आहे तो सतत कितवा असायचा, 20, 25, 30, 35, 40। कोर्टामध्ये दिवसभरामध्ये फार तर 5 ते 7 खटल्यांची सुनावणी होऊ शकते किंवा होत असते, ते सुद्धा मोठ्या मुश्किलीनं। काही वेळा तर एकच खटला दिवसभर चालतो। अशा परिस्थितीमध्ये 25 आणि 30 नंबरवर असलेला पेंग्विनचा खटला इतक्या लवकर कसं काय समोर येईल। त्यात महत्वाची घटना घडली तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते उपाध्याय। 3000 कोटी रुपयांची देवाणघेवाण झालेली आहे असा आरोप होतोय। 3000 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणाला मॅनेज करण्यात आलेलं होतं। त्यामुळेच तारीख पे तारीख चालू होती। मात्र नंतर काय घटना घडत गेल्या, हा व्हिडिओ आम्ही मुद्दाम आज का बनवत आहोत त्याचं कारण सांगतो तुम्हाला। सकाळीच आमच्या एका वकील मित्राचा मला फोन आला, जे आपल्या पॅनलवर आहेत महाप्रपंचच्या, आणि त्यांनी मला एक प्रश्न केला, तेजसजी संक्रांत कधी आहे? मी म्हणला, अहो वकील साहेब असं वेड्यासारखा प्रश्न का करत आहात? संजय राऊत चालला का तुम्हाला? संक्रांत होऊन गेली की 14 जानेवारीलाच। ते म्हणते नाही, संक्रांत तर आता आहे, 5 फेब्रुवारीला अम्मीजान बंगल्यावर कोसळणार आहे, उस्मान वाकरेवर आणि पेंग्विनवर। दिशा सलियान खटल्याची सुनावणी 5 फेब्रुवारीला पुन्हा होणार आहे। आता हे प्रकरण नीट ऐका, आता हे प्रकरण नीट जाणून घ्या। इतकी वर्ष तारीख पे तारीख 3000 कोटी रुपयांच्या बळावर होत गेली असा ढळढळीत आरोप आहे। थोडासा कमाली येऊ आपण। अफजल खानाची फौज, खंजीर, कोथळा
मुंबई तोडण्याचा डाव, अहमद शहा अब्दाली, औरंगजेबाचा जन्म गुजरातेत दाभोद येथे झालेला आहे. जे दाभोद गाव हे नरेंद्र मोदी यांच्या जन्मस्थानचं जे गाव आहे त्याच्या बाजूला आहे. म्हणजे नरेंद्र मोदी यांची तुलना थेट औरंगजेबाशी, अमित शहा यांची तुलना थेट अहमद शहा अब्दालीशी. आणि कोण करत होतं? उस्मान करत होता. आणि त्यांचा तो पागल, गंजेडी, नशेडी, हग्रलेखककार, स्वतःला जो संपपादक म्हणून घेतो तो भोंगार होता. हे इतके बेताल बडबड करत होते की आतापर्यंत भारतीय जनता पक्ष, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे हे सगळे बेताल चाळे का सहन करताय असा प्रश्न अनेकांना पडलेला होता. मात्र शिर्डीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना जेव्हा अमित शहा आले आणि अमित शहा यांनी भाषणाला सुरुवात केली तेव्हाच त्यांनी सूचक इशारा दिलेला होता. अमित शहा आपल्या भाषणामध्ये बोललेले होते की मित्राने जर चूक केली तर त्याला दोनदा माफ करा, शत्रूने जर चूक केली तर त्याला एकदा माफ करा, मात्र गद्दाराला अजिबातच क्षमा करायची नाही, गद्दाराला सोडायचं नाही. आता अजून थोडं मागे जाऊया. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि लगेच उस्मान आणि त्यांचा पोरगा पेंग्विन गुलदस्ता घेऊन, पुष्पगुच्छ घेऊन नागपूर अधिवेशनामध्ये देवेंद्रजींना भेटायला गेले. एक तर तू राहशील नाही तर मी राहीन असं म्हणणारे कोमटराव 6 फूट घालून देवेंद्रजींसमोर उभे होते. कशासाठी उभे होते? त्याचं कारण आहे. देवेंद्र फडणवीस डॅवोसला जाणार होते. डॅवोस हे आमच्या तोंडात यासाठी आलं कारण आदित्य ठाकरेंचे बरेच व्हिडिओ बघितले ना. आदित्य ठाकरे म्हणजेच पेंग्विन, डॅवोस सुनतो, डॅवोस. तर दावोसला जाण्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी SITला, जी दिशा सलियान आणि SSR यांच्या बाबतीमध्ये चौकशी करत आहे, तपास करत आहे, त्या SITला आदेश देऊन टाकले, गो ऑन. आणि देवेंद्र फडणवीस दावोस निघून गेले. इकडे पुष्पगुच्छ घेतला, SITला आदेश दिले आणि निघून गेले. साहेब आता खरा गेम चालू झाला. देवेंद्र फडणवीस दावोसला गेले, अमित शहा महाराष्ट्रामध्ये आले, गद्दारांना क्षमा करायची नाही असं बोलले, निघून गेले. पुढे काय झालं? तर पुढे असं झालेलं आहे की हे जे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते उपाध्याय यांची रातोरात बदली करण्यात आली आणि त्यांना दिल्ली उच्च न्यायालयामध्ये पाठवण्यात आलं. आणि त्यांच्या जागी कोण आलं? तर तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी करण्यात आली. साधारण 20 किंवा 21 जानेवारीचा हा काळ, म्हणजे गेल्याच आठवड्यात. 22 तारखेला दिशा सलियान खटल्याची सुनावणी होणार होती. केस नंबर कितवा होता? नेहमीप्रमाणेच 37 नंबर. आता 1 2 3 4 5 6 7 8 ते 37 म्हणजे विचार करा, ही केस त्या दिवशी सुनावणीला येणार होती का? नाही, येऊच शकत नव्हती. मात्र आलोक आराध्य यांनी ही केस सुनावणीला येण्या अगोदरच या केसची पूर्ण स्टडी केली. आणि स्टडी केल्यानंतर जेव्हा ते कोर्टात आले तेव्हा कोर्टात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आतापर्यंत आपण ABCD किंवा 1 2 3 4 या क्रमाने जातो ना, आता तसं नाही करायचं. आता उलट जाऊया, 5 4 3 2 1 करूया. चला 37 नंबर, आदित्य ठाकरे हाजीर हो. आदित्य ठाकरेंचे वकील गेले. वकील गेल्या गेल्या या पेंग्विनच्या वकिलाने आलोक आराध्य यांच्या समोर एक कॅवेट दाखल केलं, हस्तक्षेप याचिका, की आमचं म्हणणं पहिले ऐकून घ्या आणि मग हा खटला सुरू करा. आलोक आराध्य म्हणले, गप्पे बापाला शिकवतो का? याचिकेमध्ये तुझ्या अशिलाचा उल्लेख आरोपी म्हणून करण्यात आलेला आहे आणि आरोपीला बडबड करण्याचा आणि मध्ये बोलण्याचा अधिकार अजिबात नाहीये. आम्ही तुमची ही हस्तक्षेप याचिका फेटाळत आहोत. गेट आउट हाकलून देण्यात आला. आदित्य ठाकरे म्हणजेच पेंग्विनच्या त्या वकिलाला गप्प बसवण्यात आलं आणि झापण्यात आलं. त्यानंतर राशिद खान पठाण आणि ॲडव्होकेट निलेश ओझा यांच्या सहकारी वकिलांना सांगण्यात आलं की तुम्ही तुमचं म्हणणं मांडायला सुरुवात करू शकता, मात्र आता सध्या लगेच इतक्या लवकर म्हणणं तुमचं मांडू नका. तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला पुढची तारीख देतो,
तारीख फार लांबची नाहीये, 10-12 दिवसांनंतरचीच आहे. चला या 5 फेब्रुवारी. 5 फेब्रुवारीला तुम्ही तुमची पूर्ण तयारी करून या आणि तुमचं म्हणणं मांडा. आणि आदित्य ठाकरे म्हणजेच पेंगविनच्या वकिलाला सुद्धा सांगण्यात आले की तू सुद्धा 5 तारखेला तयारी करून ये बरं का, आणि येताना तुझा अशील सुद्धा घेऊन यायचा, म्हणजेच तो आरोपी कोर्टात आला पाहिजे. म्हणजेच 5 फेब्रुवारीला काय गर्जना होणार आहे, कारण काय घोषणा दिली जाणार आहे कोर्टामध्ये, आरोपी क्रमांक अमुक 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 आदित्य ठाकरे हाजीर हो. आलोक आराध्य यांची एका रात्रीमध्ये तेलंगणा उच्च न्यायालयामध्ये बदली होते आणि त्यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती मिळते. आल्याच ते दिशा सलियान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या केसेस उघडतात, त्याच्यावर खटला सुरू करतात. खटला सुरू झाल्या लगेच नजीकची तारीख देऊन टाकतात, जी तारीख आहे 12 तारीख. आता SITने यामध्ये काय काय केलेलं आहे बघा. त्या अगोदर शिवसेनेतर्फे म्हणजेच उबाठा गटातर्फे आणि पेंगविनच्या चाटुकारांतर्फे एक अफवा पसरवण्यात येत होती की पेंगविनला CID आणि CBIने क्लीन चिट दिलेली आहे. अरे मूर्खांनो, CBI आणि CID कडे ही केस नव्हतीच कधी. दिशा सलियानची CID CBI कडे कोणाची केस आहे? SSRची म्हणजे सुशांत सिंग राजपूतची. दिशाची केस नाही. दिशाच्या केसमधून आदित्यला CBI आणि CIDनं क्लीन चिट दिली अशी खोटी बातमी या लोकांनी पसरवली. मित्रांनो, खरं तर दिशा सलियानच्या या केसचा सगळा तपास मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग करत होता. पोलीस डिपार्टमेंट मुंबईचं तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते, मॅनेज केलेलं होतं ना सगळं. बिहारकडून आलेली CID CBIची जी टीम आहे तिला या बुटक्याबाईनं म्हणजेच किशोरी जी आहे किशोरी पेडणेकर बाई, या बाईंनी क्वारंटाईन करून टाकलेलं होतं ना. CBI CID यांनी चौकशी करण्या अगोदर तुम्ही सगळे CCTV फुटेज गायब करून टाकले दिशा सलियानच्या बिल्डिंगचे, सुशांत राजपूतच्या बिल्डिंगचे. लोक इतके मूर्ख नाही आहेत. चौकशी करणारे, तपास करणारे काय सगळे बावळट वाटले का तुम्हाला? अहो, तुम्ही एका बिल्डिंगचे CCTV फुटेज गायब करून टाकले. मालाड मालवणी परिसरामधले आणि सुशांत सिंग राजपूत जिथं राहत होता त्या परिसरामधल्या 4 ते 5 किलोमीटर परिघामधले CCTV फुटेज सांभाळून ठेवण्यात आले आणि ते खंगाळून काढून तपासण्यात आले. आणि त्यामध्ये एका मंत्र्याची दिवा असलेली गाडी भिरभिरताना दिसते. कोण होता तो मंत्री? हेच होते की, म्हणून तर बुडाखाली आग लागली ना. का खुर्ची खाली बॉम्ब लागणं कशाला म्हणतात ते हे लोक अनुभवतात. यांनी नंतर स्वतःहूनच तोंड फाडलं आणि स्वतःचा पाय स्वतःच खोलात टाकला. काय तर म्हणे 8 जूनला मी दिशाच्या तिथे नव्हतोच म्हणे, माझ्या आजोबांचं निधन झालेलं होतं. प्रत्यक्षात यांच्या आजोबांचं निधन 14 जूनला झालेलं होतं. पहिल्यांदाच खोटं बोलले. आता हे खोटं सुद्धा कोर्टामध्ये उघडं पडणार आहे. वकील लोक पिसं काढतात तो कोर्टामध्ये. हे वाटतं तितकं साधं सोपं सरळ प्रकरण नाहीये. राशिद खान पठाण आणि निलेश ओझा यांना सुद्धा कोट्यावधी रुपयांची ऑफर उबाटा गटातर्फे देण्यात आली होती की केस मागे घ्या. का दिली तुम्ही ऑफर? जर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या पोरानं काही केलेलं नाहीये, तुमचं पोरगं जर निर्दोष आहे, तर मग तुम्ही अशी लाच देण्याचा प्रयत्न का केला? तुम्ही यांना विकत घेण्याचा प्रयत्न का केला? याचं उत्तर द्या. 50 खोके एकदम ओके, फार जोरजोराने म्हणता ना. कशामुळे मग 50 खोक्यांची ऑफर तुम्ही ॲडव्होकेट निलेश ओझा यांना दिली होती? यामध्ये सगळ्यात महत्वाची घटना आता अशी घडलेली आहे की CBI, CID, SIT, मुंबई पोलीस विभाग सगळेच जण तावात आलेले आहेत. आता तिकडे तो तुरुंगामध्ये बसलेला ह्यांचा तो त्यावेळचा स्टार सचिन वाजे माफीचा साक्षीदार बनायला तयार झालेला आहे. परमबीर सिंग माफीचा साक्षीदार बनायला तयार झालेला आहे. विचार करा, ही घटना घडली तर किती मोठे डिटेल्स समोर येणार आहेत. सध्या तरी CID आणि CBIचं म्हणणं असं आहे की आम्हाला वाजेची गरजच नाहीये. हे तू गप बाप गप, आमच्याकडे भरपूर पुरावे आहेत, आम्ही सादर करतो. जेव्हा गरज लागेल तुझी तेव्हा बघू. कारण याला माफीचा साक्षीदार बनवून स्वतःची शिक्षा कमी करून घ्यायची आहे आणि CBI CIDला याला सोडायचं नाहीये. याच्याकडून अजून बरीच माहिती या लोकांना हवी आहे, म्हणून याला अजूनही डिटेन करताय, ठोकतायत आतमध्ये साहेब, झोडपून काढतायत. म्हणून तर पोपटासारखं बोलायला सुरुवात केली या दोघांनी. इकडून सचिन वाजे आणि तिकडून परमबीर सिंग, दोघं मिळून उबाटाची ढोलकी वाजवायला बसलेत. आता दिशा सलियान केसमध्ये मोठा खुलासा झालेला आहे मित्रांनो. आतापर्यंत सगळ्यांना असं वाटत होतं की आदित्यला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का, आदित्यला होतोच आहे ना. 3,000 कोटी रुपयांची देवाणघेवाण उगीच झाली का?
पण मग आता अचानक असं काय घडलं की आलोक आराध्य यांना आणावं लागलं किंवा आणण्यात आलं. देवेंद्र फडणवीस एसआयटीला आदेश देऊन दावोसला निघून जातात. अमित शहा इकडे येऊन म्हणतात गटारांना सोडणार नाही. 2च दिवसांच्या आतमध्ये उपाध्यायाची उचलबांगडी करून त्याला दिल्लीला पाठवलं जातं. तेलंगणाचा मुख्य न्यायाधीश मुंबईला आणून बसवला जातो आणि 2च दिवसांमध्ये दिशा सलियांची केस बोर्डावर येते. काय संकेत आहेत, कशाचे संकेत आहेत? रिया चक्रवर्तीला सीबीआय उचलणार या त्या 2-3 दिवसात, आठवड्याभरातच. सुशांत सिंह राजपूत याच्या शवावर डोकं ठेवून सॉरी बाबू बोलली होती ना ती. कशामुळे? जेव्हा ह्या रिया चक्रवर्तीने महेश भट्टला मेसेज केला होता की मी सुशांत सोबत ब्रेकअप केलेलं आहे, तेव्हा तिकडून रिटर्न मेसेज आला वेल डन. स्वतःची पोरगी जेव्हा डिवोर्स घेत होती आणि तिने जेव्हा बापाला म्हणजे महेश भट्टला पूजा भट्टने मेसेज केला होता बाबा मी डिवोर्स घेतीये, मेसेज आला वेल डन. स्वतःच्याच पोरीसोबत याचे अश्लील फोटो येतो. साहेब हा काय संस्कार पसरवणार आहे? ही गँग आहे, ही गटार आहे, हे बॉलिवूड हे गटार आहे. SSRला मारण्यात आलेलं आहे. जेवढं पोरग सुद्धा तेच म्हणतं. सगळे पुरावे या लोकांनी दडपण्याचा प्रयत्न केला. अमाप पैशाचा वापर करण्यात आलेला आहे, लोक खरेदी करण्यात आलेले आहेत, पुरावे नष्ट करण्यात आलेले आहेत. मात्र बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी तो 5 तारीख तक. 5 तारखेला हा खटला सुनावणीला येणार. आता अनेक जण असं म्हणतील की यार 5 तारखेला खटला सुनावणीला येऊन फायदा काय होणार आहे? अखेर हे परत एकदा आपल्या बळाचा वापर करतील, परत जातील नरेंद्र मोदींकडे रडत बसतील, अमित शहाकडे रडत बसतील. अमित शहाकडे जाण्यासाठी तर यांच्याकडे तोलच उरलेलं नाहीये. हे जाऊन जाऊन कुठे जाणार? फार फार तर नरेंद्र मोदी यांच्याकडे. का? कारण नरेंद्र मोदी एकदा बोलले होते ना की उद्धव ठाकरे यांच्यावर जर एखादं संकट आलं तर त्यांच्या मदतीला धावून जाणारा सगळ्यात पहिला मी असेल म्हणून. कदाचित अनेकांना असं वाटण्याची शक्यता आहे की नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागण्यासाठी कोमटराव आणि त्यांचं पोरग जाईल. मात्र विचार करा मित्रांनो, नरेंद्र मोदी बलात्काराच्या आरोपाखाली जो माणूस आहे त्याला अभय देऊ शकतील का? एवढी नीतिमत्ता ढासळली एका नरेंद्र मोदीची की एका मुलीवर सामूहिक बलात्कार झालेला आहे, तिचं ब्रुटल मर्डर केलाय तिचा, आणि तिला तिच्या घराच्या बाल्कनीमधून खाली फेकून दिलेलं आहे. इतक्या घृणास्पद कृत्यामध्ये अभय देतील, याची साथ देतील नरेंद्र मोदी? वाटतंय तुम्हाला? अजिबात नाही. मोदी म्हणतील हो तिकडेच जावं तुम्ही प्लीज, हे असले दळबद्री प्रकरण माझ्याकडे आणत जाऊ नका, नतद्रष्ट आहेत हे. ठाकरेंच्या खुर्ची खाली बॉम्ब लागलेला आहे, अस्ताव्यस्त झालेलं आहे सगळं प्रकरण. तो जो थैथयाट झाला होता ना बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी, तो त्याचमुळे झाला. 22 तारखेला आलोक आराध्य यांनी 5 फेब्रुवारीची तारीख देऊन यांचं बीपी वाढवलं कोमटरावांचं, आणि हा कोंबडा लगेच 23 तारखेला बाळासाहेबांच्या जयंती निमित्त आग पाखड करायला लागला. मित्रांनो, घटना गंभीर आहे. या घटनेचं गांभीर्य आलोक आराध्य यांना सुद्धा आहे, भारती डांगरे या न्यायाधीशांना सुद्धा आहे. या दोघांनी देखील दिशा सलियांच्या या पूर्ण केसचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. एसआयटीने आतापर्यंत त्यांच्याकडे अनेक पुरावे सादर केलेले आहेत, अनेक तथ्य मांडलेले आहेत, आणि त्या तथ्यांच्या आधारेच या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन, जनसामान्यांची भावना लक्षात घेऊन आलोक आराध्य यांनी हा खटला लवकरात लवकर सुनावणीसाठी यावा यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत, ज्यांचं यश आपल्याला दिसतंय समोर. 22 तारखेला एक सुनावणी झाली, आता 5 फेब्रुवारीला आहे. अनेक जण म्हणतील की 5 फेब्रुवारीला सुनावणी झाल्यानंतर लगेच शिक्षा होणार आहे का? नाही होणार. खटला चालू राहील. या खटल्यामध्ये आता सिद्ध करावं लागणार आहे की होय यांचा हात होता यामध्ये. या खटल्यामध्ये आता सगळ्यात जास्त मोठी जबाबदारी आहे ती निलेश ओझा या ऍडव्होकेटची आहे, राशिद पठाण यांची आहे, निलेश ओझा यांच्या ऍडव्होकेट टीमची आहे. सगळ्यात मोठी जबाबदारी की यांनी आता तथ्यांच्या आधारे आणि पुराव्यांच्या आधारे हे सिद्ध करावं की आदित्य ठाकरे म्हणजेच पेंग्विन दिशा सलियान हिचा मृत्यू ज्या दिवशी झाला तेव्हा तिथे उपस्थित होता. हे यांना अनेकांचे कबुली जबाब घेऊन सिद्ध करावं लागणार आहे. रोहन रॉय हे नाव लक्षात ठेवा. त्या रोहन रॉयला डिटेन करण्यासाठी सीबीआय संच आहे. रोहन रॉय हा दिशा सलियांचा प्रियकर. हा पण मॉडेलिंग वगैरे करत होता बॉलिवूडमध्ये, गटार छाप माणूस.
हा सुद्धा त्या पार्टीमध्ये तिथे होता, सूरज पांचोली तिथे पार्टीमध्ये होता, जिनो मोर्या तिथं त्या पार्टीमध्ये होता आणि पेंग्विन सुद्धा होता. उघड सत्य आहे ना, सगळ्यांना माहिती ना हे. व तुमची गाडी त्या एरियामध्ये कशासाठी घिरट्या मारत होती? अस्लम शेखला भेटायला मी गेलेलो होतो असं तर तुम्ही आता म्हणू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही पहिलेच खोटं बोललेले आहात की 8 जूनला मी मालवणी परिसरामध्ये असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण माझे आजोबा एक्सपायर झालेले होते, त्यांचं निधन झालेलं होतं आणि मी तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो डोंबिवलीला. पहिले खोटं बोलून झाले, त्याच्यामुळे आता अस्लम शेखला मी भेटायला गेलो होतो मालवणीला असं तुम्ही म्हणूच शकत नाही. फसले खोटं बोलून. हीच अक्कल तेव्हा कोणीतरी द्यायला पाहिजे होती की अस्लम शेखचं नाव पुढे घे, वाचशील. विनाशकारी विपरीत बुद्धी म्हणतात ना, तो त्यातला प्रकार आहे. पांडुरंगाच्या महापूजेमध्ये उठून निघून गेलेला हा पोरगा पांडुरंग याच्यावर प्रसन्न होईल का? जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो, त्याच्यावर रामाची कृपा होईल का? दिवस मोजा आता, दिवस, तास मोजा, घंटे मोजा, सेकंद मोजा. सेकंदाला तुमचं बीपी वाढणार, शुगर कमी होणार, वर होणार. वळ्या खाऊ खाऊ किडन्या फेल होतील एक दिवस आणि ही वेळ येणार. म्हण आहे ना, देवाच्या काठीला आवाज नसतो. दाव सोडून काठी फिरवली ना, कसा आवाज आलाय जाणवत नाहीये, दिसत नाहीये, वळ कुठं उमटलेत. त्रास कसा होतोय पण हा अजून वाढणारे त्रास. 4 फेब्रुवारीला बघा झोपा लागतात का यांना, कारण 5 फेब्रुवारीला खटलाय आणि हे सबब देऊच शकत नाहीत. आता तुम्ही विचार करावं थोडासा, किती हाय प्रायोरिटीवर एका रात्रीमध्ये एका मुख्य न्यायाधीशाची बदली दिल्लीला होते. दुसऱ्या राज्यातला दुसऱ्या उच्च न्यायालयाचा एक मुख्य न्यायाधीश मुंबईत आणून बसवला जातो आणि खटला सुरू होतो. काहीतरी तर गांभीर्य असेल ना सरकारला सुद्धा. यांच्या लेखी हे ज्यांना अहमद शहा अब्दादी म्हणतात, त्या अब्दादीलाच गेम केला का यांचा? आता काळ सांगेलच 5 तारखेला काय होतंय बघूया आपण. मात्र हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होता, ही अत्यंत महत्वाची माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला खूप गरजेचं वाटलं, म्हणून हा व्हिडिओ प्रपंच आम्ही केलेला आहे. मित्रांनो, हे अनेक प्रकारचे डिटेल्स आता आणखी समोर येत जाणार आहेत. ड्रग कार्टेल पकडलं जाणार आहे. ड्रग कन्झम्पशन तेव्हा झालेलं होतं. सॉरी बाबू म्हणलेली आहे ती रिया चक्रवर्ती, आणि त्या रिया चक्रवर्तीच्या मोबाईलमध्ये AU नावानं एक मोबाईल नंबर सेव्ह आहे. सीबीआय या सगळ्या दृष्टिकोनातून तपास करत आहे. लवकरच या सगळ्यांना डिटेन केलं जाणार आहे आणि आता गेम सुरू झालेला आहे. म्हणूनच आम्ही सुरुवातीलाच ती म्हण वापरली, बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी. तुर्तास इतकंच मित्रांनो. या बाबतीतले, या घटनेमधले, या प्रकरणामधले आणखी अपडेट्स जर आमच्याकडे आले तर आम्ही ते तुमच्यापर्यंत यथोचित वेळेमध्ये लगेच पोहोचवू. निश्चिंत राहा मित्रांनो. SSR ला आणि दिशा सलियान यांना न्याय नक्की मिळणार. उद्धव ठाकरे मध्यंतरी प्रचाराच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलत असताना असं बोलले होते की अरे नागपूरकरांनो, काय कलंक दिलात रे तुम्ही महाराष्ट्राला. अहो तुमच्यात का राहतच आहे ना. घरातच आहे ना. आरोपी म्हणून उल्लेख झालेला आहे आणि तुला आरोपीची हस्तक्षेप याचिका आम्ही घेऊ शकत नाही. बेदखल करतोय, फेटाळून लावलीये. यापेक्षा जास्त अपमान काय, यापेक्षा मोठी नाचक्की काय. इतरांना कलंक म्हणणं खूप सोपं आहे साहेब, पण आता तुमच्या नावावर जो कलंक लागलेला आहे ना तो पुसून दाखवा. हा नाही पुसला जाणार. हा कलंक घेऊनच तुमचं पोरगं गेल्या 4 वर्षांपासून राजकारण करतंय, राजकारणामध्ये वावरतंय, महाराष्ट्रात वावरतंय. कुठं ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि कुठं एका निष्पाप मुलीच्या मृत्यूचा कलंक माथ्यावर घेऊन फिरणारा त्यांचा हा नातू. लाज वाटते. आम्हालाच वाईट वाटतं या गोष्टीचं की देवा, हिऱ्यापोटी कशी गारगोटी जन्माला आली. तुर्तास सध्या इथंच थांबूया मित्रांनो. या प्रकरणातले आणखी खूप महत्वाचे डिटेल्स आणि अपडेट्स आम्हाला तुम्हाला द्यायचेच आहे. मात्र त्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण थोड्या थोड्या अंतराने देत राहूया. एकाच दिवशी सगळे डिटेल्स दिले तर कदाचित गोंधळ निर्माण होण्याचा प्रश्न आहे किंवा काही गोष्टी विस्मृतीत जाण्याचा सुद्धा
प्रश्न आहे किंवा असं होऊ शकतं. त्यामुळे ज्या ज्या घटना घडत आहेत, ज्या ज्या गोष्टी समोर येत आहेत, त्या जशाच्या तशा आम्ही तुमच्यापर्यंत मांडत राहू. तेव्हा महाप्रपंचचे सगळे व्हिडिओज रेग्युलरली बघत चला. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण प्रभू श्रीरामांचं लक्ष्मणाचार्य विरचित मूळ पवित्र रामभजन जे आहे त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. लिंकला क्लिक करा. ते मूळ पवित्र रामभजन स्वतः ऐका, आपल्या पुढच्या पिढीला ऐकवा, आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर सुद्धा करा. नैतिक जबाबदारी आहे, काळाची गरज आहे. आपले धर्म, आपला संस्कार, आपली नीती, आपले शास्त्र आपणच आपल्या पुढच्या पिढीला जर दिलं नाही तर कोण देणार आहे हो? आपल्यालाच करायचं आहे. म्हणून पुन्हा पुन्हा विनंती आहे, हिंदू प्रपंच, महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा. दोन्ही युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज वेळोवेळी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ 89 रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप मात्र आवर्जून घ्या, कारण आता आपला लढा मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे. आपण खूप नव्या योजना, खूप नवे उपक्रम आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी धडाडीने सुरू केलेले आहेत. ते सगळे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. या सगळ्या योजना, हे सगळे उपक्रम, यांचे सगळे लाभ थेट तुमच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी प्रपंच परिवार तळमळीनं काम करतोय. परिवार वाढत चाललेला आहे, हा आणखी वाढवायचा आहे. आपल्याला परिवारामध्ये सदस्यांची संख्या वाढवायची आहे, संघटकांची संख्या वाढवायची आहे. त्यासाठी आपण नोंदणी लवकर सुरू करणार आहोत. ही नोंदणी कशी असणार आहे, काय असणार आहे, किंवा ही नोंदणी करत असताना आपण काय काय करायला हवं, या बाबतीत आम्हाला तुमच्या सूचनांची अत्यंत गरज आहे. तुमच्या मार्गदर्शनाची, सल्ल्यांची अत्यंत गरज आहे. आणि म्हणूनच विनंती आहे की तुम्ही सुद्धा लवकरात लवकर प्रपंच परिवाराशी जोडले जा. आपण लवकरच प्रपंच परिवाराच्या नोंदणी संदर्भातले डिटेल्स सुद्धा शेअर करूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो. महाप्रपंचची मेंबरशिप आवर्जून घ्या, कारण आपल्याला आर्थिक पाठबळ जर नसेल ना तर काही गोष्टी खरंच शक्य नसतात. एक मोठी यंत्रणा जर उभी करायची असेल ना तर त्याचा पाया भक्कम असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी रसद असणं सुद्धा गरजेचं असतं. रसद नसली ना तर खूप प्रॉब्लेम होतात. रसद संपलेली होती हो आपली, 3 दिवस उपाशी होते आपली मराठे, म्हणून पानपतावर हरली हो. अन्नाचा कण पोटात नसताना 3 दिवस अन्नाचा कण पोटामध्ये नव्हता तरी सुद्धा लढले. 4थ्या प्रहरापर्यंत आपण जिंकलेलो होतो, मात्र आपल्याच काही माणसांनी गद्दारी केली आणि आपण हारलो. इतिहासाची पाने या आपल्या इतिहासावर आधारित असलेल्या व्हिडिओजच्या मालिकेमधून या प्रकरणावर आपण प्रकाश टाकणार आहोत. लवकरच हा व्हिडिओ सुद्धा तुमच्या समोर आपण सादर करणार आहोत आम्ही, की पानपताचं नेमकं युद्ध आपण का हरलो, याची कारण काय होती आणि ते कोण होते ज्यांच्यामुळे आपण हे युद्ध हरलो, आणि ते आपल्याच लोक होते बरं का. ठीक आहे, तो व्हिडिओ आपण कालांतराने सादर करूया. तुर्तास सध्या दिशा सलियान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या बाबतीतच आपण अलर्ट राहूया. 5 फेब्रुवारीला काय होतं ते नक्की बघूया. या सगळ्या प्रकाराबद्दल तुमचं जे काही मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. तुर्तास इतकंच. काळजी घ्या, सावध राहा, सतर्क राहा. महाप्रपंचचे व्हिडिओज रेग्युलरली बघत चला. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.